मित्रांनो, गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानाबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? प्रदूषण कमी करणे, प्रदूषणाच्या परिणामांना अटकाव कसा करता येईल, त्यांची तीव्रता कशी कमी करता येईल, यासाठी प्रयत्न करणे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत मृदसंधारण, जलसंधारण, त्याच्यानंतर वृक्षसंधारण या बाबतीत जे काही काम सुरू आहे, त्या कामाची संख्याशास्त्रीय माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. त्या माहितीचा आपण थोडक्यात आढावा घेऊया आणि त्याच्यानंतर पुढे चर्चा सुरू ठेवूया. आता या अभियानाअंतर्गत साधारण 4,56,00,000 झाडे लावण्यात आलेली आहेत. आता हरित क्षेत्र किती निर्माण करण्यात आलेले आहेत? तर 53,942 हरित क्षेत्र निर्माण करण्यात आलेली आहेत. आता नवीनीकरणीय ऊर्जा, म्हणजे ज्याच्यासाठी दगडी कोळसा खर्च करावा लागत नाही, मोठी धरणे बांधावे लागत नाही, अशी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा 307.52 मेगावॅट्स एवढी निर्माण करण्यात आलेली आहे. आता पावसाचं पाणी वाहून जातं, ते योग्य ठिकाणी अडवायला हवं. म्हणजे धावतं पाणी वाहण्यासाठी व्यवस्था करायची आणि वाहतं पाणी थांबण्यासाठी व्यवस्था करायची आणि ते जमिनीत मुरल याच्यासाठी पीठ तयार करायचे, म्हणजे चौकोनी आयताकृती खड्डे तयार करायचे आणि ते पाणी जमिनीत मुरल अशा पद्धतीची रचना करायची. तर असे पर्कोलेशन पीठ 43,017 एवढे तयार करण्यात आलेले आहेत. आता ह्या सर्वांमधून वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये, म्हणजे जलसंधारणाच्या या कामांमधून किती पाण्याचे परिमाण, म्हणजे आपण पाणी मोजतो लिटर, त्याच्यानंतर मीटर क्यूबमध्ये किंवा TMCमध्ये, तर ह्या सगळ्या कामांमुळे 324 कोटी क्युबिक मीटर, आणि 1 क्युबिक मीटर म्हणजे 1,000 लिटर एवढे पाण्याचे साठे किंवा एवढे साठे निर्माण होईल असं काम करण्यात आलेलं आहे. त्याला वॉटर कॉन्झर्वेशन असं नाव देण्यात आलेले आहे, की पाण्याचं संधारण होईल, जलसंधारण होईल अशा पद्धतीचं काम केलं आहे, की जेणेकरून 324 कोटी गुणिले 1,000 एवढे लिटर पाणी गोळा करायची त्याची क्षमता असेल, असं काम केलं गेलेलं आहे. आता जे पाण्याचे स्रोत आहेत त्याचं रिज्युविनेशन, म्हणजे ते पुन्हा काम करतील अशा पद्धतीची रचना करायची. म्हणजे नदी पुन्हा वाहू लागेल किंवा झरा आटलेला असेल तर तो पुन्हा कार्यान्वित होईल. तर असे 3,487 जल उद्भवाचे रिज्युविनेशन करण्यात आलेले आहे. आणि वातावरणात आपण म्हणतो की सरपण जाळलं, रॉकेल जाळलं किंवा शेगडी जाळली, धूर निर्माण झाला, वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडण्यात आला. तर ह्या सगळ्या उपाययोजनांद्वारे 8,00,000 टन, 1 टन म्हणजे 1,000 किलो, 8,00,000 टन एवढा कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडण्यापासून वाचवण्यात आला आहे. एवढा 8,00,000 टन कार्बन वातावरणात सोडला गेला असता, पण या उपाययोजनांमुळे तेवढा लाख टन वायू वातावरणात सोडण्यापासून वाचवण्यात आला आहे. आता लोकांमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत, पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत, जल, जमीन आणि पाणी ह्याच्या सुरक्षिततेबाबत, संवर्धनाबाबत, त्याच्या जपणुकीबाबत जनजागृतीचे कार्यक्रम केले जातात. असे 19,30,000 कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आलेले आहेत. आता राज्यस्तरीय 207 तलावांचं जतन संवर्धनाचं काम करण्यात आलेलं आहे. म्हणजे तलावामधील गाळ काढणे, तलावामध्ये नायट्रोजन असेल, पोटॅशियम असेल, फॉस्फेट असेल, या वायूंचं प्रमाण वाढल्यामुळे, घटकांचं प्रमाण वाढल्यामुळे त्याच्यामध्ये गवत उगवलेलं असतं आणि तो तलाव निकृष्ट होत जात असतो.
तर ते सगळं गवत काढून, त्याच्यातला गाळ काढून, त्याच्यातले झरे जिवंत करून त्याचं जे पुनरुज्जीवन आहे ते करण्याचं काम 207 तलावांचं करण्यात आलेलं आहे. आणि राष्ट्रीय नदी कृती आराखडा असेल, त्याच्यानंतर राज्यस्तरीय नदी संवर्धन योजना असेल, या अंतर्गत नद्यांचं जे प्रदूषणग्रस्त झालेले आहेत, औद्योगिक त्याच्यामध्ये वेस्ट असेल, सांडपाणी त्याच्यामध्ये जमा होत असेल, ओढे, नाले, नागझरी त्याच्यामध्ये घाण घेऊन येत असतील, त्यामुळे त्या नद्या मृतप्राय झालेल्या आहेत आणि त्यांच्या स्वच्छ करण्याचं काम, नदीतला राडारोडा, गाळ किंवा जलपर्णी काढण्याचं काम करून त्याचा स्वच्छतेचं काम करण्यावर राज्य शासन भर देत आहे. त्याच्यामध्ये जमा होणारं सीवेज, सांडपाणी ते वळवायचं, त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि प्रक्रिया केलेलं पाणी नदीत जाऊ द्यायचं. त्याच्यानंतर म्हणजे एस-टी-पी असेल, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, ई-टी-पी, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट हे उभे करायचे, त्या घाण पाण्यावर प्रक्रिया करायची आणि मगच प्रक्रिया केलेलं योग्य मानकाचं पाणी नदीत सोडायचं. अशा पद्धतीचं काम राज्य शासन, केंद्र शासन यांच्या एकत्रित प्रयत्नातून सुरू आहे. राज्य शासनाने, केंद्र शासनाने मिळून पुण्यातील मुळा-मुठा नदीचं स्वच्छता आणि तिचं जतन संवर्धन करण्यासाठी 843.98 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्याच्यामधून नदीच्या सुशोभीकरणाचं काम असेल, पात्रातील रस्त्याचं काम असेल, त्याच्यानंतर नदीपात्राच्या बांधांचं म्हणजे दोन्ही काठांचं जतन संवर्धन, बांध बंदिस्तीचं काम असेल, ते सगळं काम प्रगतीपथावर आहे. आणि माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत प्रदूषणाला तोंड देण्यासाठी राज्य सज्ज होऊन त्यांनी काम केलेलं आहे. गेल्या 5 वर्षाची ही संख्याशास्त्रीय माहिती पाहिली. अजूनही विविध स्तरावर विविध शासकीय, अशासकीय संस्था, सामाजिक संस्था, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, केंद्राचा निधी, राज्याचा निधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी मिळून सगळे लोक मिळून ह्या कामात आपला सहभाग देत आहेत, खारीचा वाटा उचलत आहेत. प्रदूषण, आपली पृथ्वी, आपली वसुंधरा फार मोठी आहे. तिच्या पर्यावरणाला म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचमहाभूतांना धक्का लागेल, त्यांचं जे संतुलन आहे ते बिघडेल, अशा प्रकारचं काम आपल्या हातून झालेलं आहे, आपण करत आहोत आणि त्याचं आपल्याला भान नाही. परंतु त्याचे दुष्परिणाम आपल्याला सोसावे लागत आहेत आणि त्याच्याबद्दल मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. आपल्याला शीतल, सुखद, चांगलं पर्यावरण हवं आहे, जे आपल्याला अन्न, पाणी, धनधान्य, कडधान्य सगळ्या प्रकारचं आवश्यक असं जीवनावश्यक अन्न आपल्याला प्रदान करेल, पशुपक्ष्यांना, प्राण्यांना प्रदान करेल आणि आपली धरती सुजलाम सुफलाम असेल, अशा पद्धतीच्या पर्यावरणासाठी आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी भूजल असेल, त्याच्यानंतर माती असेल, त्याच्यानंतर भूपृष्ठावरील पाण्याचे स्रोत असतील, झाडी असेल, वृक्षराजी असेल, देवराया असतील, नैसर्गिक पाण्याचे स्रोत, नदी, नाले, तलाव जे काही आहे, कुंड, झरे, ह्या सगळ्यांना आपल्याला वाचवावं लागेल. धरती हिरवीगार ठेवावी लागेल. रासायनिक खतांची मात्रा, कीटकनाशकांची मात्रा कमी करावी लागेल आणि जैविक खतं, जैविक कीटकनाशकं, द्रवामृत असं सगळं नैसर्गिक आपल्याला वापरावं लागेल, जेणेकरून आपलं आणि येणाऱ्या पिढ्यांचं आरोग्य हे निर्मळ, सुरक्षित आणि आरोग्यमय असेल, असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगा. माझे व्हिडिओ असेच वेगळ्या वाटेवरचे, वेगळ्या विषयांवरील असतात. त्यामुळे व्हिडिओ आणि रील लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा, इतर लोकांनाही त्याची लिंक पोस्ट करा, पाठवा आणि त्यांना सांगा हा अनवट वाट नावाचा एक मार्ग आहे. या मार्गावरचे आपल्याला प्रवासी, वाटसरू आणि वारकरी व्हायचे, असं तुम्हीही त्यांना सांगा, तुम्हीही व्हा. या नोटवर मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.